नमस्कार, मी अर्चना। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी तुमच्यासोबत कांदे पोहे कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। एक कांदा घेतलेला आहे कट करून, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कोथिंबीर, मोहरी, हळद, जिरे, चवीनुसार मीठ आणि तेल आणि 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुण्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे। चाळणीमध्ये हे पोहे आपल्याला टाकून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून पोहे धुवून घ्यायचे आहेत। चाळणीमध्ये पोहे धुतल्याने काय होते, व्यवस्थित त्याच्यामधलं पाणी निघल्या जाते, पोहे चिकट होत नाहीत। तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पण धुवून घेऊ शकता, पण पोह्यामधील सर्व पाणी काढून टाकायचे। तर पोहे इथे माझे धुवून झालेले आहेत। गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी। तेल छान गरम झाले की एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। पोह्यांमध्ये कांदा जरा जास्तच टाकायचा, छान लागतो। भाजून घेऊया। हे बघा असा भाजलेला आहे। कांदे पोहे जर केले तर कांदा जास्त पण भाजायचा नाही, कमीच थोडा भाजायचा, म्हणजे तो खायला चांगला लागतो। शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाण्याबरोबर पण कांदा थोडासा भाजला जातो। शेंगदाण्याबरोबर कांदा सुद्धा थोडासा भाजलेला आहे। हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी, हळद, जिरे मिक्स करून घेऊया। जे आपण पोहे धुवून घेतले होते ते टाकून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये पोहे धुतल्यामुळे किती असे मोकळे मोकळे झालेले आहेत। पोहे धुतल्यावर त्याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर पोहे चिकट होतात। तर टाकून घेऊया। मिक्स करून घेऊ। दोन मिनिटे परतून घेऊया। 2 मिनिटे मी व्यवस्थित पोहे परतून घेतलेले आहेत। यावरती तुम्ही थोडंसं वरून लिंबू पण पिळू शकता, म्हणजे सगळ्या पोह्यांना व्यवस्थित मिक्स होतं। नाहीतर प्लेटमध्ये घेतल्यावर तेव्हा पिळून खाऊ शकता। पोह्यांवरती लिंबू खूप छान लागतं। झाकण ठेवू 2 मिनिटं। पोह्यांना जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात। फक्त थोडंसं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेले आहेत, पाहू। मिक्स करून घेऊ। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मी शेवटीच टाकते, तुम्ही अगोदर टाकली तरी चालेल। मिक्स करून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता मस्त कांदे पोहे बनवून तयार आहेत। किती असे मोकळे मोकळे झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। तर आता गॅस बंद करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता मस्त कांदे पोहे बनवून तयार आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया लवकरच अशा एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। बाय।